जय जय रघुवीर समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धन्वादितं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त विशेष निरूपण. श्रीराम समर्थ. बघा, आज गुढीपाडवा आहे. गुढी उभारली ना आपण दारामध्ये. गुढी हे कशाचं प्रतीक आहे हो? गुढी हे सत्कर्माचं प्रतीक आहे. आता श्रीराम ज्या वेळेस रावणाला म्हणजे रावणाशी युद्ध खेळून जिंकून आले त्यावेळेस सगळ्यांनी काय उभारले होते हो? अयोध्येत गुढी उभारली होती. म्हणजे त्रेता युगापासून म्हणजे सत्ययुगापासूनच काय हो, ही गुढी उभारण्याची परंपरा काय आहे, चालू आहे. त्यामुळं गुढी हे कशाचं आहे हो? आनंदाचं प्रतीक आहे, सत्कर्माचं प्रतीक आहे. समर्थ म्हटले अखंड काय करता आलं पाहिजे हो? गुढी आपली ही देहबुद्धी अखंड सत्कर्मात ठेवली पाहिजे. आता चालू समासच दिलाय ना समर्थांनी, देहात्मनिरूपण नाम दिलाय ना. म्हणजे देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच आपल्याला कोणाची ओळख घेता आली पाहिजे हो? त्या अंतरात्मेची ओळख घेता आली पाहिजे. म्हणजे हे प्रकृती आणि पुरुष ज्या वेळेस एकत्र आहेत म्हणजे देहामध्ये आहेत तोपर्यंतच आपल्याला त्या परब्रह्माची ओळख घ्यायची. कारण या दोघांशिवाय आपण परब्रह्माची ओळख घेऊ शकत नाही, लक्षात ठेवा. कारण नुसता आत्मा असून सुद्धा काय करू शकत नाही हो? त्या परब्रह्माची ओळख करून घेऊ शकत नाही. आणि नुसता देह असून सुद्धा काय करू शकत नाही? त्या परब्रह्माची ओळख करून घेऊ शकत नाही. म्हणजे काय? परब्रह्माची ओळख जर करायची असेल, परब्रह्माला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे हो? मनुष्य देहच पाहिजे ना. म्हणजे आत्मा आणि काय पाहिजे हो? देह पाहिजे ना. म्हणजे देहात्म निरूपण नाम म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की अरे, देहामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच आपल्याला सगळी कार्य करता आली पाहिजेत हो. त्या परब्रह्माची ओळख करून घेता आली पाहिजे. त्याला काय आवडतं काय आवडत नाही हे आपल्याला कळलं पाहिजे हो. कारण अखंड आपण काय केलं? देहा म्हणजे माणसानं काय केलं हो? अखंड माणूस संसारासाठी खूप धडपडतो. अहो 24 तास नाही झोपायला मिळालं तरी झोपत नाही, पण संसार काय सोडत नाही. परंतु परमार्थासाठी माणसाला वेळ आहे का हो? परमार्थाला कुठल्या वेळ आहे हो? कापाकापीच्या परमार्थाला आपल्याला खूप वेळ आहे. परंतु जो परमार्थ आपल्याला परब्रह्माची ओळख करून देईल अशा परमार्थासाठी आपल्याला काय नाहीये हो? वेळ नाहीये. म्हणून समर्थ म्हटले अखंड देहामध्ये आत्मा असेपर्यंतच आपल्याला काय हो? त्या परब्रह्माची ओळख करून घ्यायची. याचसाठी केला होता अट्टहास ना. म्हणजे यासाठी समर्थांनी अट्टहास केलाय अखंड. हे जे 20 दशक 200 समास दिलेले आहेत आपल्याला, अखंड कशासाठी दिलेत हो? जेणेकरून देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच आपल्याला परब्रह्माची ओळख व्हावी. म्हणून अखंड समर्थांनी आपल्याला एवढं काय केलंय हो? लिहून ठेवलंय. आपल्यासाठी लिहून ठेवलंय, स्वतःसाठी नाही. जे काही आहे समर्थांचं ते कुणासाठी आहे हो? आपल्यासाठी आहे. म्हणून अखंड सद्गुरु चरित्रात देखील 52 अध्याय आहेत. प्रत्येक अध्याय समर्थ म्हटले उत्तमाचं काय करायचं हो? वाचन करून अध्यात्म काय करायचं आपल्याला समजून घ्यायचंय. म्हणून समर्थ म्हटले की कारण आपल्याला काय आवडतो? दृष्टांत आवडतो ना.
काय आवडतो आपल्याला? दृष्टांत आवडतो. म्हणून समर्थांनी आपल्याला दृष्टांत दिले ना अखंड. 52 समाज जे आहेत सद्गुरु चरित्रामध्ये ते अखंड काय आहे तो अखंड आपल्याला ते प्रचितीच दिली ना. म्हणजे जो कोणी काय करत असेल, अविश्वास दाखवत असेल, परमार्थात अविश्वास दाखवत असेल, त्याने काय करायचं? हे 52 अध्याय जे आहेत सद्गुरु चरित्रामधले तो प्रत्येक अध्याय अनुभवून बघा. समर्थ म्हटले प्रचिती वैने श्रवणे बैसोची नाही. एवढी गॅरंटी सद्गुरु का देत आहेत तो? कारण दिलंय अख्खा पूर्ण 52 अध्यायामध्ये. प्रत्येक अध्यायामध्ये आपलाच प्रसंग आहे हो एकाचा. लक्षात घ्या. आपल्याला लावून घेता आलं पाहिजे समर्थ म्हटले तरच कळतंय हो. अन्यथा परमार्थ कळणं एवढं सोपं नाहीये. परमार्थ कळणं एवढं सोपं नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, त्या परमार्थाचं सामर्थ्य एवढं आहे. संतांनी बघा, ज्या भागात संतांनी कार्य केले, म्हणजे किती वर्षापूर्वी केले? खूप वर्ष होऊन गेली. 1200 सालामध्ये श्री संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली ते अजूनपर्यंत काय करतायत? तो एक ओवी PhD करायला जर गेले तर एका ओवीवरती अख्खे आयुष्य घालवतात माणसं, पण ते ओवी समजत नाही. का समजत नाही समर्थ म्हटले? का तर समजून सांगणारा आला पाहिजे हो. अखंड श्रवण करता आलं पाहिजे तरच कळणार आहे हो. सहज ओवी कळली पाहिजे. काय यात गुह्यार्थ दिलेला आहे, म्हणजे द्वैत अद्वैत काय भाग दिलेला आहे हे कळलं पाहिजे समर्थ म्हटले. आणि ते कळण्यासाठी अखंड काय पाहिजे हो? श्रवण पाहिजे. देहाला श्रवण मनन निजध्यास अखंड पाहिजे. आणि हे असेल तरच आपल्याला काय मिळणार आहे हो? समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय मिळणार आहे? परमार्थ. म्हणजे परमार्थात आपल्याला गोडी निर्माण व्हावी म्हणून अखंड आपल्याला काय दिलंय हो समर्थांनी? अहो, जो परमार्थ नेटाने करतो त्याचा प्रपंच संसार पण नेटाचा होतो. समर्थ म्हटले अखंड. आता उदाहरण द्यायचं झालं तर संत सावतामाळी कधीही परमार्थ म्हणजे स्पेशल परमार्थ करायचा म्हणून कधी नाही हो. अखंड काय करत राहिले हो? कार्य करत राहिले अखंड. आणि कार्य करत असताना म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, म्हणजे जे मी शेत पिकवतोय त्यातच काय आहे माझा विठ्ठल आहे. आणि त्यांचं नामस्मरण अखंड चालायचं. कधीही पंढरपूरला गेले नाहीत. सगळे गावकरी काय म्हणायचे हो? नुसतं पांडुरंगाचं नाव घेतो, कधीतरी पंढरपूरला तरी चल. परंतु संत सावतामाळी काय म्हणायचे हो? नाही, हीच माझी पंढरी आहे, हेच माझं काय आहे शेत, हे जे शेत पिकतंय हीच माझी पंढरी आहे. अहो समर्थ म्हटले तो एकमेव असे संत आहेत की प्रत्येक संतांची पालखी कुठं जाते हो? पंढरपूरला जाते. एकमेव असा संत आहे की स्वतः पांडुरंगाची पालखी कुठे येते हो? त्यांच्या गावी, आरणगावी येते. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की महिमा, भक्ताचा महिमा एवढा पाहिजे की देवाला सुद्धा काय करता आलं पाहिजे हो? देवाला सुद्धा ओढून आणता आलं पाहिजे हो. एवढं सामर्थ्य आहे प्रत्येकामध्ये. तेवढं सामर्थ्य, ते सामर्थ्य कळलं पाहिजे हो. प्रत्येकाला कळलं पाहिजे. प्रत्येकाच्या देहामध्ये संत सावतामाळी आहे, संत ज्ञानेश्वर आहे समर्थ म्हटले. परंतु तेवढ्या भूमिकेत आपल्याला उभं राहता आलं पाहिजे हो. उभा राहिलं. अहो अजून जरी तुम्ही गेला त्या भागामध्ये, कुठं संत सावता महाराजांच्या गावाकडं आपण गेलो तर आपल्याला लक्षात येतं की सगळीकडं काय होतंय हो? ऊन रखरख करतंय हो. सोलापूर जिल्ह्यात आहे त्या आरणच्या पुढं पण काय आहे हो? सगळं ऊन सगळं रखरखतंय. अलीकडं पण सगळं काय होतंय हो? सगळं ऊन रखरखतंय. समर्थ म्हटले की संतांनी ज्या ठिकाणी राहून कार्य केलंय तिथं अजूनही काय आहे हो? तेवढी समृद्ध म्हणजे हिरवगार शेत सगळीकडं. म्हणजे त्यांनी जी दिलेली शिकवण आहे ते अजूनपर्यंत तिथं रुजली हो. अखंड शेत काय होत आहे तो?
सगळीकडं ओसाड माळ आहे ते गाव सोडलं तर तिथंच तेवढं काय आहे हिरवगार आहे. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं आपल्या, एकच भाग लक्षात येतो की संतांचा महिमा एवढा श्रेष्ठ आहे की त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही हो. संतांनी जे कार्य करून ठेवलंय अजूनपर्यंतही ते कार्य काय आहे हो, सुरूच आहे. आणि ते अखंड तसं सुरूच राहणार आहे. ज्या संताचा जो अट्टहास होता तोच अट्टहास अजूनही त्या गावामध्ये होत राहतो. ही गोष्ट काय करायची आपल्याला लक्षात घ्यायची. आपण बघतोय देहूमध्ये, आळंदीमध्ये तोच कार्य बघायचं समर्थ म्हटले. म्हणजे आपल्याला अखंड समर्थ म्हटले परमार्थासाठी झगडता आलं पाहिजे हो. परमार्थ म्हणजे काय, या जीवनाला परम अर्थ प्राप्त करता आला पाहिजे. या जीवन आहे तोपर्यंतच आपल्याला हे जीवन देणाऱ्याची ओळख करून घ्यायची हो. कारण जोपर्यंत त्याची ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला या 84 लक्ष जीव योनीतून सुटका नाही. समर्थ म्हटले शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे काय हो, यासाठी अट्टास करायचा आहे हो. आयुष्यात शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून अखंड अट्टास करायचा आहे. म्हणजे काय समर्थ म्हटले, अरे आपल्याला सांगून जाता आलं पाहिजे हो. मरताना सुद्धा सांगून जाता आलं पाहिजे की काय हो, माझं काय आहे हो, आता मृत्यू काळ आहे, मी उद्या जाणार आहे. अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत की काय हो, सांगितलं की काय उद्या मी जाणार आहे, तर खरोखर त्यांनी देह ठेवलेले आहेत हो. मग हा कसला चमत्कार समर्थ म्हटले. संतांनी संतांच्या बाबतीत जो घडला तो आपल्याही बाबतीत, ते पण मनुष्यच आहेत ना, मनुष्यच होते ना. समर्थ म्हटले की अखंड त्यांनी कार्य काय केलं हो, अखंड सत्कर्माचं कार्य केलं म्हणून आजपर्यंत त्यांचं काय निघतंय हो, नाव निघतंय. म्हणून समर्थ म्हटले गुढी उभारायची म्हणजे काय हो, ही अखंड देहरूपी गुढी आपल्याला परमार्थासाठी उभा करायची. आणि गुढी उभा करताना आपण काय करतो, काठी कशी घेतो, सरळ, वाकडी होऊ नये. पण ही सुद्धा काय पाहिजे हो, सरळ पाहिजे. उभा करणारा बी सरळ पाहिजे. समर्थ म्हटले म्हणजे अंतःकरणामध्ये अखंड सत्कर्मामध्ये उभा पाहिजे हो. ते प्रतीक आहे. समर्थ म्हटले अखंड ते काय आहे हो, सत्कर्माचं प्रतीक आहे. आणि आपल्यालाही त्या सत्कर्मात उभं राहता आलं पाहिजे अखंड. बघा त्याची भूमिका कशी आहे हो. तो तांब्या म्हणजे काय आहे हो, मनुष्य. म्हणजे गुढी म्हणजे काय आहे हो, पूर्ण मनुष्य देहच आहे ना, देहाचाच आकार दिलाय ना त्याला. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, या देहाला सत्कर्मामध्ये उभा करता आलं पाहिजे. कशामध्ये उभा करता आलं पाहिजे, आपल्याला सत्कर्मामध्ये उभा करता आलं पाहिजे. संतांच्या गावांना अवश्य भेटी द्यायच्या हो. का भेटी द्यायची समर्थ म्हटले, अनुभव येतो. कारण जाण्याचा योग आला हो, तर कुठंही हिरवळ नाही, इतकी हिरवळ त्या आरण गावामध्ये हो. अखंड मला स्वतःला काय झाला हो, जाण्याचा योग आला त्या आरण गावामध्ये, कधीही न पाहिलेलं गाव. व समर्थ म्हटले जाता क्षणी आत्मिक समाधान हो. अलीकडं पण काय आहे, सगळं ओसाड माळ आहे, पलीकडं पण सगळं काय आहे हो, ओसाड माळ आहे, आणि मधीच काय आहे हो, सगळी हिरवळ आहे. समर्थ म्हटले आहे ना सामर्थ्य. म्हणजे त्यांनी जे कार्य केलं तिथं, जो अट्टहास केला अंतरी, तोच कार्यभाग तिथं चाललाय ना हो. म्हणजे प्रपंचाबरोबर परमार्थ सहज करता येतो हे कोणी दाखवलं हो, संत सावतामाळ्यांनी दाखवलं. कधीही म्हणजे मी जे कार्य करतोय, मी जे कर्म करतोय, अखंड माझा पांडुरंग त्यातच आहे, हे त्यांनी काय दिलं हो, दाखवून दिलं. म्हणून समर्थ म्हटले अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, अखंड संतांनी जे कार्य केली त्या कार्याचं काय केलं पाहिजे हो, आपण बघितली पाहिजेत ना. कुठल्या संतांचं काय कार्य आहे, कुठल्या संतांनी काय काय कार्य केलं, कोणता अभंग लिहिला, प्रत्येक अभंगामध्ये काय आहे हो, अर्थ दडलेला आहे हो. प्रत्येक अभंगामध्ये द्वैत अद्वैत दोन्ही भाग आहेत. समर्थ म्हटले म्हणजे समजायसाठी त्याला अखंड श्रवण करता आलं पाहिजे हो. आणि सद्गुरूच एकमेव असे आहेत ते आपल्याला द्वैत अद्वैत दोन्ही भाग समजून सांगतात.
म्हणून हा परमार्थ आपल्याला कळतोय. परमार्थ काय एवढा सोपा आहे का? केला तर सोपा आहे समर्थ म्हटले, परंतु परमार्थ एवढा सोपा नाही हो. कारण देह एवढा काय आहे हो, देह बरं काय आहे, समर्थ म्हटले देहाचा काय भरोसा नाही हो. कारण देह नेहमी कुणाच्या सानिध्यात आहे, विषय विकारांच्या सानिध्यात आहे. म्हणून समर्थ म्हटले अखंड त्या देहाला विषय विकारांपासून दूर ठेवता आलं पाहिजे हो. कारण विषय विकार खूप ताकदीचे आहेत समर्थ म्हटले. कलियुगात तर खूप ताकद आहे त्यांच्याकडं. आपल्याला स्वतःला आवरणं सुद्धा काय आहे हो, खूप अवघड आहे. पण समर्थ म्हटले संतांच्या भूमिकेत आपण जर राहिलो अखंड, तर कुठलीही गोष्ट अवघड नाही हो. कुठलीही गोष्ट अवघड नाही, सहज शक्य आहे हो. म्हणून आपल्याला आपली गुढी उभारायची हो, सत्कर्माची परमार्थाची गुढी उभारायची समर्थ म्हटले. कारण परमार्थ आणि सत्कर्माशिवाय जीवनाला अर्थ नाही समर्थ म्हटले. अहो कितीही पैसा असू द्या आणि तो जर वाम मार्गाने कमवलेला असेल तर माणसं काय म्हणतात हो, तोंडावर जरी नाही म्हटले तरी पाठीमागं काय म्हणतात हो, सगळ्याचं काय खाल्लंय यानं लुबाडून खाल्लंय. हा तर शब्द आला नाही पाहिजे हो. मग म्हणजे आपण मेल्यानंतर, आपण गेल्यानंतर कुणीही पाठीमागं म्हणू नये की काय हो, ह्यानं सगळा 2 नंबरचाच कमावला होता हो, 2 नंबरचा होता आणि 2 नंबरमध्येच गेला, असं म्हणता कामा नाही. 1 नंबर कमवायचं. 1 नंबर म्हणजे काय हो, आपली गुढी 1च नंबर असली पाहिजे हो. म्हणजे सत्कर्मात असलं पाहिजे. अखंड आपल्याला सत्कर्मातच राहायचंय हो. समर्थ म्हटले काय बरोबर घेऊन जातं माणूस, तर म्हणजे माणसं जर आपण जरी गेलो तर आपल्या पाठीमागं जर आपलं चांगलं गुणगान करत असतील तर समजायचं आपलं कार्य काय आहे हो, सत्कर्मात आहे. आणि जर वाईट म्हणत असतील तर समजायचं कुठतरी आपलं काय होतंय हो, चुकतंय. त्यात काय करायचं, आपल्याला सुधारणा करायची. म्हणजे अखंड आपल्याला परमार्थाची आणि सत्कर्माची गुढी उभारायची. लक्षात ठेवा. आणि आपल्यासाठी कुठलं 9 वर्ष आहे हो, तर हे गुढीपाडव्यापासून आपलं काय होतात हो, 9 वर्ष सुरू होतं ना. म्हणजे नवीन वर्ष कधी आहे आपल्यासाठी, गुढीपाडवा. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या प्रत्येक वर्षाची सुरुवात कशाने होते हो, गुढीपाडव्यानं. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे हो, यावरून भाग काय सांगायचा आहे समर्थांना, आपला प्रत्येक दिवस सत्कर्मात जावा म्हणून आपल्या नववर्षाची सुरुवात कशाने होते हो, 9 वर्षाची सुरुवातच कशाने होते हो, सत्कर्माची गुढी उभारून होते. म्हणून आपल्याला आपली गुढी उभा करता आली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.